नमस्कार 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 सर. बसा बसा. कुठून आले? जळगाव जामोद आलो सर. ओके. हा. हे विदर्भातलं जळगाव जामोद. हा हे आपला 120 किलोमीटर. बरं, काय नाव आपलं? माझं मधुकर राऊत. मधुकर राऊत. हा. आणि आपलं? सुरेश मिसाळ. ओके. कोणतं पीक लावणार आहे आता? मला फक्त तूर लावायचे. ओके. आपल्याला आणि सोबत आले. सोबतच आले असं. तर काही प्रश्न आहे तुमचा ठिबक बद्दल? तर आम्ही ते पाहिलं तर आम्ही ते 0.4 mm लावायचा विचार करतायत, बरोबर आहे ना? करतोय. नाही आता ते 5 mm जर 0.5 जर लावला तर 8,000 रुपये किंमत वाटते त्याची. हा, मग मी काय सांगतोय बघा, कसं आहे माहिती आहे का, 0.5 पण येतं, 0.7 पण येतं, हो. 0.9 पण येतं, नाही. बरोबर. पण माझं म्हणणं काय आहे की तुमचा खर्च वाढत चाललाय, हो. पण ठिबकचं आयुष्य वाढत आहे का? नाही. नाही वाढत. कारण ठिबक जी आपली खराब होते ती पाण्यातल्या क्षारमुळे खराब होते, उंदरं वगैरे कुरतरतात म्हणून खराब होते. मग जर 11,500 किंवा 14,500चा ठिबक पण 5 वर्ष टिकणार आहे आणि 25-30 हजारात आमचं जे हेवी पॅकेज भेटतं ती पण 5 वर्ष टिकणार आहे, हो, बरोबर. तर मग आपण ही का घ्यावी? हा. आणि त्यात आता आमचं जे 25-30 हजारात भेटतं ते जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेले तर 70,000 ते 80,000 रुपये 1 एकरचा खर्च येतो. 2,77,000 कोटेशन दिलं होतं ना. तेवढ्याच एरियाचं तुम्हाला कोणीतरी 2,77,000चं दिलं ते होतं. ISI आहे म्हणे हा. कंपनी. यांनी सल्ला दिली की तुम्ही जास्त महागात जाऊ नका, कारण 3-4 वर्षानंतर हे चोकअप व्हायचे प्रॉब्लेम सुरू होताच. त्यात कंपनीचा दोष नाही. आपण आज जमिनी खालून जे पाणी उचलतोय क्षार येतात तर त्याच्यामध्ये क्षार येतात आणि त्याच्यामुळे चोकअप होतंय. आणि आमचं कोटेशन किती गेलं 2,77,000च्या समोर? ते आता 0.4चं तर त्यांनी दिलं 40,075 आहे माझ्याकडे. म्हणजे 2,77,000च्या समोर आमचं कोटेशन गेलं 40,000. आपण हे 0.4 वाले घेतले. हा, अहो मी परत सांगतोय की जर ठिबकची किंमत वाढल्यामुळे तिचं आयुष्य वाढलं असतं, हा. बरोबर, तर आपण बिंदास खर्च केला असता, बिंदास. पण जर त्याचं आयुष्य तेवढंच भेटणार आहे आणि त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत की त्याने ठरवलेल्या वेळेमध्ये, ठरवलेल्या जागी, ठरवलेलं पाणी टाकावं, हे ते पण पूर्ण करणार आहे ना, आमची ठिबक पण पूर्ण करणार आहे. तर कसं वाटलं इथे आल्यावर? आधी तुम्ही फोन वगैरे केला तर आमच्या लोकांनी पूर्ण मदत केली, इथे आल्यावर पूर्ण मदत केली. चला, बरं वाटलं मलाही. तर तुम्हालाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करेल की तुम्हालाही जळगाव यायचंय, तुम्ही येऊ शकतात. किंवा तुमच्या मनात काही प्रश्न आहेत, जसे या दादांनी आधी कॉल करून सर्व डाऊट क्लिअर करवले आणि मग इथे आले, तर तुम्ही आमच्या इंजिनियरला कॉल करू शकता. त्यांचे नंबर इथे दिलेत.